नीट बोल. त्या शिवाजी महाराजचा मायाचा नवरा होता. महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा तू कोण? आता शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा तू कोण म्हणत असताना त्यांनी हजारो शिव्या त्याच्या समोरच्या त्या प्रकाशकाच्या आईला त्या ठिकाणी आई वहिनीला दिल्या. तुम्ही ही क्लिप ऐका. आमदार संजय गायकवाड बोलतो बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्यांचे वंशज आम्ही. त्यांची आठवी बायको माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. तुम्हाला शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे आज काल नाही निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती नाही पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो, तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल असं प्रश्न करशील का तू? मी काय हा? सांगतोय तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख शिवाजी आदरार्थी नाही. आहे. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचे लेख स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शिकू नको. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी साल्या. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ नका मला. दिसला मी धमक्या देत नाही. मी करून व्यवस्थित मी दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. हा? मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं कस का? ते सांगतोय मी काय व्यवस्थित सांगतो बोलतो, व्यवस्थित बोला. तू राहायचं कुठं तू? मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. तुझी भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरे. आता मित्रांनो, ह्या क्लिप मधनं सांगा की खऱ्या अर्थानं संजय गायकवाडांना कितपत त्यांना शिवाजी महाराजांचा त्यांना आदर आहे, किती शिवाजी महाराजांच्या त्या गोष्टी ते स्वतःहून पाळत.